गेली, त्या खासदारासंग गेली, त्या आमदाराजवळ झोपली, त्या कलेक्टर जवळ झोपली, त्या अधिकाऱ्याजवळ झोपली, त्या नेत्याजवळ झोपली. आता मग अगं हेच एक धंदा आणि त्याच्यावर पैसे कमवायचे. हा दलाल होकाच्या ह्या बाया काय खरंय माय, काही बाया खरंच की बाई लयच बियाकार हायत ना माय. हा एकदाच बेत घेणार नाही भेटत असत्यात पण. हा एवढं बी नसतंय करायचं माय. ह्याच्या संग गेली आणि त्याच्या संग गेली, कुणी कुणा संग जाऊ द्या ना. त्याचं दुखान आणि तुमचं काय दुखायला लागलंय फुकणं कुणाला ठाव. हो आलंय पान मेंगे आहेत ना माय काही जणी. याच्या संग तो काय आणि त्याच्या संग तो काय. माय मग कुणा संग बी असू देणार. मी तर काय म्हणते, झोपणाऱ्याची अडचण नसती, ज्याच्याजवळ झोपलं त्याची अडचण नसती, नवऱ्याची अडचण नसती, ज्याच्याजवळ झोपतात त्याच्या बायकाची अडचण नसती. मग ह्याचं काय फुकणं दुखत आहे म्हणते मी. हाटलीतला लॉजमधला कुठला कुठला पत्ता आता काढायला लागल्या. आता काय पडलंय त्याच्यात. बरं ही माहिती कोर्ट विचारणार आहे का? ह्या सत्यभामा सौंदर्याचं कुणा संघ लपड होतं, कोण्या नेत्या संघ, कोण्या अधिकाऱ्या संघ, कोण्या मंत्र्या संघ होती असं म्हणणार का? विचारणार आहे का कोर्ट कचेरी? नाही बाई, याच्याशी रिलेटेड काय आहे ते सांगा. आता आम्हाला जमन का म्हणायला? बाई तुम्ही फलाण्याजवळ झोपला होतात, त्याच्याजवळ झोपून पुन्हा तुम्ही केस सेटलमेंट केली, आम्ही म्हणू का कोर्टाला? कोर्ट म्हणून त्यांच्या अधिकार त्यांनी ठरवलं असं आम्हाला सांगन का नाही कोर्ट? हा आपण आपल्या पुरतच बघायचं ना. कोण कुणाजवळ झोपलं हे नाही बघायचं. आपण कुणाजवळ झोपायला तर आपली पात्रता आपली लायकी काय हे बघा. कोर्ट कचेऱ्यानं सांगितले ना की काही बोलू नका म्हणून. हा मया कुणा संग दुश्मन्यात पुन्हा संघ असू नसू मी कोणते प्रकरण हँडल केलेले हाताळलेले ते काय जे असते ना असंवैधानिक असेल बेकायदेशीर असेल तर कोर्टात जा. त्या लोकांना समोर आणा. जमतंय का? नाही जमत, कारण येत नाहीत, समोर येत नाहीत, कारण त्यांना माहित आहे त्यांच्या विरोधात अगेन्स्ट जे काय झालेले ते कायदेशीर झालेले आहेत, त्याच्यामुळे येत नाहीत अशी लोक. हा त्याच्यामुळे शिव्याकडीला उता आणायचा नाही, आपल्यालाच कुठं कुठं खाऊन घ्यायचं तिथं तिथं जावं. आमचं काही म्हणणं नाही. कोणत्या लॉजवर हॉटेलवर सोय होत नसेल तर आम्ही सांगतो.